वेलकम, स्वागत आहे. पाहत आहात श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी आपलं स्वागत करतो सर्वप्रथम. त्याचबरोबर आपल्याला जर माझे व्हिडिओ भेटत नसतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, कारण आपले काही व्हिडिओ हे फक्त सबस्क्रायबरसाठीच आहेत. विल्यम एच डेव्हिस यांची 12वी इंग्रजी नवीन सिलेबस यातली पोएम नंबर 6 आपण स्टडी करतोय. सुरुवातीला आपण कवीबद्दल काही बेसिक माहिती जाणून घेऊया. लेट अस गेट इंट्रोड्यूस्ड विथ द पोएट. विल्यम एच डेव्हिस was a Welsh poet and a writer. He spent a significant part of his life as a tramp or a hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. After several years of wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. हा कवी एकदम वेगळ्या पठडीतला आहे. हे कवी फक्त जे अनुभव येतात त्याच्यावर लिहिणाऱ्यातले नाही आहेत, हे अनुभव घेऊन मग लिहिणाऱ्यातले आहेत, हे लक्षात घ्या. कारण काही कवी आणि लेखक असे असतात जे त्यांच्या जीवनामध्ये नैसर्गिकपणे जे काही अनुभव येतात त्या आधारावर त्यांचं साहित्य निर्माण होतं. तर हा कवी असा आहे, जाणून बुजून अनकम्फर्टेबल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून जे काही अनुभव येतात त्याच्यातून ते जीवनाचा खरा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करतात. अनेक कवी आणि लेखक असे सुद्धा आहेत जे जाणून बुजून सिम्प्लिफाय करतात त्यांचं लाईफ आणि अतिशय कॉमन लाईफ जगून, अतिशय संघर्षमय जीवन जगून जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या संन्यासासारखं संन्यस्त जीवन जगून जीवनाला जवळून पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपले विल्यम डेव्हिस हे सुद्धा त्यापैकीच एक आहेत. हे ट्रॅम्प आणि होबो याचा अर्थ असाच काहीतरी आहे, भटकंती करत राहणे, अतिशय कमी पैशावर, कमी रिसोर्सेसवर जीवन जगणे आणि ज्या जीवनाच्या ज्या काही आखीव रेखीव बंधने आहेत त्याला झुगारून देणे. म्हणजे फॉल्स स्टेटस किंवा हे जे सोशल स्टेटस आहेत हे लोक बिलकुल फॉलो करत नाहीत, अशातला हा कवी आहे. त्यांनी काही अगदी रस्त्यावर हिंडून फिरून गाणे म्हणून सुद्धा पैसे कमवलेत आणि जीवन जगले. आणि पैसा या लोकांसाठी सर्वस्व नसतो आणि यांना जे जीवनाचा अर्थ कळालेला असतो तो अर्थ सांगण्याचा या कवीनं अतिशय व्हेरी पॅशनेटली त्यांनी लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि जी पैशासाठी चाललेली रॅट रेस आहे ती थांबवण्यासाठी ते आपल्याला या कवितेमधून विनंती करतायत. पहा कवितेबद्दल काय सांगितले. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. कवी एका अशा व्यक्तीची कथा आपल्याला सांगतोय जो अतिशय गर्भश्रीमंत आहे पण त्याला गरीब बनून जीवनाचा खरा आनंद घ्यायचा आहे. It is when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. कवी हेही सांगतोय की आपल्याला इथं क्लिअर दिलंय बरं का, तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे जेव्हा पैसा नसतो किंवा आपल्याकडे असलेला पैसा आपल्यापासून जेव्हा जातो तेव्हा पैशाचा आपल्याला खऱ्या अर्थाने अर्थसुद्धा कळतो. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी. आणि सरते शेवटी कवी आपल्याला सांगतो, नॅरेटर आपल्याला सांगतो की त्याच्याकडे पैसा नाही. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि तो म्हणतो की पैसा नसला तरी काय झालं, पैसा नसला तरी काय झालं, पण त्याच्याकडे काही चांगले मित्र आहेत, जे खरे मित्र आहेत, खरेखुरे मित्र आहेत. आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की फ्रेंड ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतो की आता मी गरीब आहे पण मला अतिशय चांगले खरेखुरे मित्र आहेत. तुम्हाला सांगू सरसकट आपण मित्र ही संकल्पना, फ्रेंड ही संकल्पना फार ढोबळ मानाने वापरतो. म्हणजे जो आपल्याबरोबर शिकतो त्याला आपण फ्रेंड म्हणतो, तो फ्रेंड नाही क्लासमेट असतो. जो आपल्या शेजारी राहतो त्याला आपण फ्रेंड म्हणतो, तो फ्रेंड नाही नेबर असतो. जे आपल्या दूरच्या नातलगा असतात त्यांनाही आपण फ्रेंड म्हणतो, पण ते फ्रेंड नाही रिलेटिव्स असतात. जे आपल्यासोबत ऑफिसमध्ये काम करतात
त्यांनाही आपण फ्रेंड म्हणतो, ते फ्रेंड नाही कलिग असतात. म्हणून कवी आपल्याला खरा मित्र कसा असतो हे सुद्धा सांगण्याचा या कवितेतून प्रयत्न करतोय आणि तो सुद्धा तुम्हाला यातून अनुभवायला येईल. पण खरं तर कवी हा मी म्हणालो उलटा विचार करतोय, उलटा विचार करणारा कवी आहे, प्रवाहाच्या विरुद्ध विचार करणारा कवी आहे. कवी हा संत वाणीने आपल्याला सांगतोय की पैसा सर्वस्व नाही आणि त्याची जी पैशाची जी भरपाई आहे, जे गोष्टी तुम्ही पैशाने घेऊ शकता त्याच्यापेक्षा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यात पैसा असल्यामुळं तुम्हाला त्या नाही घेता येत. पहा इथं दिले पहिल्या स्टँजामध्ये काय दिले पहा. वेन आय हॅड मनी ओ, तो म्हणतो की जेव्हा माझ्याकडे पैसा होता, पैसा, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. आणि मी जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत काही नाही, पण जेव्हा माझ्याकडचा जो सगळा पैसा आहे तो असताना मला कधीच खरा आनंद मिळाला नाही. जेव्हा माझ्याकडचा तो पैसा निघून गेला आणि मी जेव्हा गरीब झालो तेव्हा मला कळालं, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. ओके, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. तेव्हा मला कळालं की माझ्याकडे अनेक खोटारडी माणसं यायची मित्र बनून, कारण माझ्याकडे पैसा होता. आणि त्यामुळं मला खरा आनंद कळलाच नाही, खरी मैत्री कळलीच नाही, खरी नात्यातली मजा कळलीच नाही. कम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. तो म्हणतो की अशा खोटारडी अनेक माणसं माझ्या दरवाजावर रोज यायची जेव्हा माझ्याकडे पैसा होता, आणि त्याच्यामुळंच मला खरा आनंद उपभोगता आला नाही जीवनातला. True happiness, what we call true happiness, I never get because I had a money and I had so many false friends and I had number of people who come at my door just because they are interested in my money, not in me. अतिशय like जीवनाचं सार सांगण्याचा प्रयत्न कवीने या कवितेतून केला आहे. तो सरळ म्हणतो की जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो तेव्हा तुमच्या अवतीभोवती अनेक लोक असतात, पण तीच अवतीभोवती असणारी लोक झपकन कमी होतात जेव्हा तुम्ही गरीब होता, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, आणि तेव्हा तीच लोक तुमच्यासोबत राहतात जी तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत राहू इच्छितात, खऱ्या अर्थाने ते तुमचे मित्र असतात. Then I felt I like a child. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. आणि तेव्हा मला कळालं की माझी अवस्था ही अशी होती जसे एखादं मूल आहे आणि त्याच्या हातात एक छान वाद्य आहे, संगीत वाजवण्याचं वाद्य आहे, ट्रम्पेट, जे फुंकल्यानंतर अतिशय सुमधुर आवाज निघतो त्यातून. पण मला तेव्हा कळालं की मला ते वाजवता येत नव्हतं. अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. एक असं त्याच्याकडे ते ट्रम्पेट होतं की ज्याचं वाजवण्यात काही अर्थ नव्हता. बिकॉज अ मॅन इज अ डेड, आय डिअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि तेव्हा मला कळालं की हे ट्रम्पेट मी वाजवू शकत नाही किंवा हे मला वाजवलं नाही पाहिजे, कारण हा मनुष्य मेला आहे. अ मॅन इज डेड, आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि तो म्हणतो की आता इथं बऱ्याचपैकी रूपक वापरलेलं आहे कवीने, कारण प्रत्यक्ष असं काही माणूस मेलेला नाही आहे आणि प्रत्यक्ष त्याच्या हातात ट्रम्पेटसुद्धा नाही आहे. पण तो म्हणतो की तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येण्यात ही अडचण असते की तुम्हाला तुमचं जीवन पूर्णपणे उपभोगता येत नाही. तुम्ही एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकल्यासारखं अडकता. आणि बरेच लोक आहेत जे हे सांगू शकत नाहीत किंवा हे सांगायचं धाडस करू शकत नाहीत, कारण त्यांचा जो आत्मा आहे तो मेलेल्या माणसासारखा असतो, कारण त्यांच्या जीवनात फक्त पैसा आणि पैसाच असतो. त्यामुळे संवेदनशीलता संपलेली असते. आणि पण मी मात्र बोलायचं धाडस केलंय. आय डेअर्ड मी मात्र धाडस केलंय नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि हे खोटारडं जे जग आहे त्याला हे कधीच कळणार नाही. हे पैशाच्या भोवती पळणारं जे जग आहे त्याला माझ्या भावना कधीच कळणार नाहीत. पण मी धाडस करून सांगतोय की पैशात खरंच मजा नाही,
पैसा खूप असणे, अतिश्रीमंत असणे हे असं आहे जसं की तुमच्याकडे दात नाहीत आणि वटाणे आहेत खायला. सो त्याचा काही उपयोग नाही. जीवन खऱ्या अर्थाने जर अनुभवायचं असेल, जगायचं असेल, तर ते कसं जगावं, तर ते संघर्षात जीवन आहे, गरिबीत जीवन आहे, कष्टात जीवन आहे. जितकं कष्ट असेल तितकं जीवन सुंदर आहे असं कवीला वाटतं. अशी कवीची भावना झाली, कारण कवीनं श्रीमंताचं जीवन जगून पाहिले आणि त्याला कळाले की त्यात खरंच मजा नाही. कारण गरिबांना कसं असतं, एकदम साधं सरळ, झोपायला धोंडा आणि खायला कोंडा, हो असं सगळं जीवन असतं. त्यांच्या लाईफमध्ये काही फॉर्मॅलिटीज नसतात. अगदी सरळ सढळ सिंपल आलेल्या आयुष्याला ते सरळ मनाने फेस करत असतात. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. मी खूप काही विचार केलाय माझ्या जीवनाबद्दल आणि खूप काही अनुभवलंय. हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एव्हर लाईट. आणि मला आता कळून चुकलंय की गरिबांची मनं किती मोठी असतात, किती लाईट असतात. त्यांच्या मनावर कशाचं दडपण नसतं, कुठलं ओझं नसतं. कपड्यानं इस्त्री केली काय, नाही केली काय, आज खायला भाकर मिळाली काय, चटणी मिळाली काय, एक वेळ जेवायला मिळालं काय, नाही काय, लोकांनी त्यांचा आदर सन्मान केला काय, नाही काय. अगदी सरळ साधं सिंपल त्यांचं जीवन असतं. अँड हाऊ देअर वाईव्स डू हार्म लाईक अ बीज. आणि त्यांच्या वाईव्स, ह्या गरीब लोकांच्या पत्नी ज्या आहेत, बायका ज्या आहेत, ते किती साधं सरळ जीवन जगतात. कष्ट कष्ट आणि कष्ट, काम काम आणि काम. अगदी झोपडीसुद्धा त्या शेणाने स्वच्छ सारवून पहाटे सडा रांगोळी करून बसतात आणि उगवत्या सूर्याचं दर्शन करून तुळशीला पाणी घालतात. असं अगदी कष्टमय असं का असे ना, पण ते जीवन अतिशय सुंदर असतं. एक मधुर गीत असतं. जसे मधमाशी रोज वेगवेगळ्या फुलांवर जाऊन रोजचा रोज तो मध गोळा करते, तसं ह्या गरिबांचं जीवन असतं. रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या जीवनाचा संघर्ष चालू असतो आणि ते बोथ अँड मीट, म्हणजेच फॉर अ लिव्हिंग, फॉर अ ब्रेड अँड बटर, त्यांची जी धडपड चाललेली असते ती अतिशय शार्पनिंग असते असं सुद्धा काय वाटतं, कवीला वाटतं. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि त्यांचं काम कसं असतं, मॉर्न टिल नाईट, अगदी सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत ते कशात ना कशात बिझी असतात. आणि असं म्हणलं जातं कर्म ही पूजा आहे आणि हेच त्यांचं जीवन असतं. वर्क वर्क अँड वर्क, दॅट इज द लाईफ. अँड दे लुक, दे कन्सिडर वर्क ॲज देअर वर्शिप, देअर लाईफ. नाहीतर मोठ्या लोकांचं काय जीवन असतं का असं त्याला वाटतं. सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाभ. आणि म्हणून मला वाटतं की मी जेव्हा हे गरिबांचं खळखळून हसणं ऐकतो, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. आणि मोठ्या माणसाचं आतल्या आत कुरतडणं, आतल्या आत दुःख, निराशा, डिप्रेशन हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला कळतं काय की पुअर मेन थिंक आय नीड नॉट टू गो अप. आणि मला कळतं की गरीब माणसांबद्दल मी विचार करतो. मला कळतं की आम्हाला गरिबांना काय इतकंही उंच जायची गरज नाही आहे, इतकंही खूप वर जायची आवश्यकता बिलकुल नाही. सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. जेवढे श्रीमंत लोक खालच्या पातळीवर येतात तेवढ्या पातळी इतकं सुद्धा वर जायची आम्हाला गरज नाही आहे. आता श्रीमंत माणसं खालच्या पातळीला येतात म्हणजे काय आणि गरीब लोक वरच्या पातळीला जात नाहीत म्हणजे काय, याचा साधा सरळ अर्थ आहे. मला कधीतरी एक मेसेज आला होता. एक श्रीमंत असणारे कुटुंब लक्झरी कारने ट्रॅव्हल करत करत एका झोपडीपाशी थांबतात आणि त्या झोपडीतल्या एका गरीब स्त्रीला, जी शेतकऱ्याची स्त्री आहे, तिला विचारतात की बाळाला थोडं दूध मिळेल का, आम्ही कारमध्ये फिरतोय आणि सध्या इथं कुठं ढाबा दिसत नाही. तेव्हा ती गरीब बाई स्त्री त्या श्रीमंत घरातल्या स्त्रीला एक ग्लासभर दूध देते. तेव्हा ती श्रीमंत स्त्री, ती फॅमिली विचारते की याचे किती पैसे द्यायचे. तेव्हा ती गरीब माय माऊली म्हणते, बाळाच्या दुधाचे कोण पैसे घेते का बाई, राहू दे, जा अशीच. तेव्हा त्या श्रीमंत फॅमिलीला लक्षात येतं की हेच दूध आपण 5 स्टार हॉटेलमध्ये घेतलं असतं तर कदाचित 150-200 रुपये आपल्याला घ्यावे लागले असते. म्हणजे तुम्ही पहा, तुम्ही आज सुद्धा ट्राय करा, एखाद्या
3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये एखाद्या बाळाला दूध मागा, एक तर ते सांगतील की आम्ही दूध खुलं विकत नाही, तुम्हाला एकतर चहा कॉफी ऑर्डर करावं लागेल किंवा दूध म्हणून एक कपभर दूध ऑर्डर करावं लागेल चहाच्या ऐवजी, आणि ते दूध तुम्ही बाळाला वापरा, असा सल्ला दिला जाईल. नाहीतर ते म्हणील आम्ही खुलं दूध विकत नाही, पण तुम्ही बाळाला म्हणताय तर एक 20 रुपयाचं हे दूध घ्या. म्हणजे काय, एवढे 3 स्टार 5 स्टार मोठे मोठे कॅशियर्स बसलेले, मॅनेजर्स असलेले हॉटेलसुद्धा बाळासाठी कपभर दूध फुकट देऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढी दया माया आणि संवेदना नसते. पण एखाद्या गोरगरीब माऊलीमध्ये ती असतेच असते. आणि म्हणून तो म्हणतोय की गरीब जेवढं साधं जीवन जगतात तेवढं त्यांना वर जायचीही आवश्यकता नाही, तेवढं उंच जायचीही आवश्यकता नाही. आणि जी मोरची लोक खालच्या पातळीला येतात तेवढ्या खालच्या पातळीला यायचीही आवश्यकता नाही. म्हणजे खूप खूप सुंदर कविता आहे. आणि यातलं जे तत्वज्ञान आहे ना ते एकदम एंड लेवलचं आहे, टॉप लेवलचं आहे. हे ज्यांनी भोगले, ज्यांनी अनुभवले त्यांनाच हे कळतं, बाकीच्यांना हे कळू शकत नाही. जे कॉमन लोकांच्या बियॉन्ड अंडरस्टँडिंग हे आहे, इतकं जबरदस्त. आणि कवीने हे स्वतः अनुभवलंय आणि म्हणून कवी पोट तिडकीने सांगतोय की गरिबांचं जीवन कसं कसे ना चटणी भाकर खाऊन आरामात असतात. त्यांना झोपेची गोळी खायची गरज नाही, त्यांना डॉक्टरकडे जायची गरज नाही, त्यांना घराला कडी लावायची गरज नाही, त्यांना लोकांकडे भीक मागायची गरज नाही, त्यांना कपड्यांची काळजी करायची गरज नाही. जे आहे जसं आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, अशा भावनेने ही लोक अतिशय साधं सरळ आणि संपन्न जीवन जगत असतात. त्याच्या उलट श्रीमंत लोकांचं काय असतं, एक रेस असते की मला अल्टो नाही आता स्विफ्ट पाहिजे, स्विफ्ट नाही आता ब्रिझा पाहिजे, ब्रिझा नाही आता स्कोडा पाहिजे, स्कोडा नाही आता मर्सिडीज पाहिजे, मर्सिडीज नाही आता प्रायव्हेट जेट पाहिजे. त्यांचं जीवन कधी संपतच नाही, त्यांची रेस कधी संपतच नाही, समाधान आणि आनंद कधी मिळतच नाही. हे श्रीमंताचं जीवन आहे असं कवीला वाटतं. आणि म्हणून कंटाळून तो शिफ्ट होतोय फ्रॉम रिच लाईफ टू कॉमन लाईफ, पुअर लाईफ. आणि तो पुअर लाईफकडे खेदाने आणि दुःखाने नाही तर आनंदाने पाहतोय. आणि अनेक संत महात्म्यांनी असं केलंय. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक लोक आहेत जे रॉयल स्टेटसने लाईफ जगू शकले असते, पण त्यांनी सुद्धा सामान्य जीवन जगण्यात मजा अनुभवली आहे. पुढे पहा. वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. आणि माझ्याकडे जेव्हा पैसा होता तेव्हा मला कळालं की हे जग मिथ्या आहे, हे जीवन मिथ्या आहे. आपण रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हाताने जाणार आहे. आणि आपल्याकडे श्रीमंत असताना येणारी लोक हे स्वार्थाने आलेले असतात, प्रेमाने नाही. त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असतं आणि ज्या दिवशी त्यांना आपल्याकडून ते मिळत नाही त्या दिवशी ते आपल्याला सोडून जातात. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ. आणि पण आता माझ्याकडे पैसा नाही, आता मी फकीर झालोय, आता मी रिकामटेकडं झालोय. पण तरीसुद्धा मला 4-2 पण चांगले मित्र आहेत जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्या संपत्तीवर नाही, माझ्या प्रॉपर्टीवर नाही, माझ्या स्टेटसवर सुद्धा नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात घ्या की पैसा हा गरजेपुरता असावा. ज्या दिवशी तुमच्या गरजा अनंत होतील तेव्हा पैसाही काय होतो, लिमिटेड होतो. आणि हा कवी जो आहे हा मटेरियलिस्टिक नाही तर स्पिरिच्युअल जीवनाचा आपल्याला काय करतोय, मेसेज देतोय. ही कविता कशी वाटली मला नक्की कमेंट करा. मी श्याम सर, थँक्यू.